नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जेजुरकर भूषण गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये टेक्निकल एज्युकेशनसाठी जे बोर्ड कार्यरत आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई, तर यांकडनं डिफरंट सब्जेक्ट डिफरंट टॉपिक्समध्ये डिप्लोमा कोर्सेस कंडक्ट केले जातात. आणि हे डिप्लोमा कोर्सेस मित्रांनो 3 इयर ड्युरेशनसाठी तिथं असणार आहे. मग यामध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, तर डिफरंट टॉपिक्स डिफरंट सब्जेक्ट्स डिफरंट ब्रांचेस तिथे अवेलेबल आहे. पण यामध्ये मित्रांनो तुम्ही पॅटर्न जर बघितला तर सेमिस्टर पॅटर्न अवेलेबल आहे. मग यामध्ये जो सगळ्यात सुरुवातीचं वर्ष असणार आहे, फर्स्ट इयर असणार आहे, त्यामधलं फर्स्ट सेमिस्टर तुम्ही जर बघितलं तर काही सब्जेक्ट तिथं कॉमन आहे, जसं की बेसिक सायन्स आहे, त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट अवेलेबल आहे. मग आता इंग्लिश हा सब्जेक्ट जर तुम्ही बघितला तर इंग्लिश सब्जेक्ट हा किती मार्क्ससाठी तुम्हाला तिथं अटेम्प्ट करायचा आहे, त्यामध्ये कोणकोणता सिलेबस तुम्हाला स्टडी करायचा आहे, हा इंग्लिश सब्जेक्ट मित्रांनो स्टडी करताना त्यामधनं काय काय कोर्स आउटकम तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे, त्यासाठी तुम्ही कोणकोणते रिसोर्सेस तिथं यूज करू शकता. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. या सर्वांबद्दल मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर चला तर मग या सर्वांबद्दल आपण माहिती घेऊया. पण त्या अगोदर क्विकली मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन इथं करून देतो. तर बघा, लक्षात घ्या मित्रांनो, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड माय मास्टर इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. आय ऑल्सो हॅव दी 6+ इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. त्यानंतर डिफरंट एक्झाम्स क्वालिफाय केलेल्या आहे. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, जी MPSC कडनं कंडक्ट केली जाते. त्यानंतर ग्रॅज्युएशन ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग असेल, गेट एक्झाम असेल, तर या सर्व एक्झाम्स मी क्वालिफाय केलेले आहे. की आय होप थ्रू आउट मी तुम्हाला अश्युअर करतो की इंग्लिश या सब्जेक्टबद्दल जे पण गायडन्स तुम्हाला करणार आहे तर ॲक्युरेट आणि योग्य इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा इथं ट्राय कराल. ओके, तर बघा, लक्षात घ्या मित्रांनो, जे काही MSBT कडनं हा डिप्लोमा कोर्स कंडक्ट केला जातो तर त्या स्कीममध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी एक कोड असाइन केलेला असतो. आणि त्याचप्रमाणे आपला जो इंग्लिश सब्जेक्ट आहे तर इंग्लिश सब्जेक्टचा कोड असणार आहे 22101. दॅट इज 22101 हा आपला इंग्लिश सब्जेक्टचा कोड असणार आहे. आलं का लक्षात? मग आता हा इंग्लिश सब्जेक्ट स्टडी करताना मित्रांनो यामध्ये आपण बघूया की कोणकोणत्या प्रकारे तुम्हाला तिथे एक्झाम्स अटेम्प्ट करायचे आहे, किती मार्क्ससाठी त्या एक्झाम असणार आहे आणि कशा प्रकारे मार्क्सचं डिवायडेशन तिथं असणार आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला जी काही थेरी एक्झाम्स आहे त्या थेरी एक्झाम्स कशा प्रकारे कंडक्ट केले जाणार आहे. तर मित्रांनो थेरी एक्झाम जी आहे तुम्हाला टोटल 100 मार्क्ससाठी तिथं काय करायचे आहे, अटेम्प्ट करायचे आहे. मग सर आता ही 100 मार्क्सची एक्झाम कशा प्रकारे डिवाइड केली असणार आहे. तर बघा, लक्षात घ्या, यामध्ये 2 डिवायडेशन आपण केलेलं आहे. कसं केलेलं आहे बघा, एक असणार आहे तुमची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि एक असणार आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. काय असणार आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. मग आता सर ही एंड सेमिस्टर जी एक्झामिनेशन असणार आहे ती कशी असणार आहे. तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, एंड सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला एक 3 तासांसाठी पेपर अटेम्प्ट करायचा आहे, जो की 70 मार्क्सचा पेपर असणार आहे. आणि किती वेळासाठी, 3 तासासाठी हा पेपर असणार आहे. मग या 3 तासामध्ये हा जो 70 मार्क्सचा पेपर तुम्ही अटेम्प्ट करणार तर त्यापैकी मिनिमम तुम्हाला मित्रांनो 28 मार्क्स तिथे मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे याचं पासिंगसाठी जो क्रायटेरिया आहे तो काय आहे, तर आउट ऑफ 70 मिनिमम 28 मार्क्स तुम्हाला तिथं भेटणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आपण एक तिथं कन्सेप्ट असणार आहे. आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जी आहे मित्रांनो तर 30 मार्क्ससाठी ही प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे. आणि त्यापैकी मिनिमम 0 मार्क्सची तिथं रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्हाला काही मार्क्स तिथं नाही भेटले तरी चालू शकता. पण मित्रांनो आता इथे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, हा टोटल किती मार्क्ससाठी आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, 70 मार्क्ससाठी आहे. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट किती मार्क्ससाठी आहे, 30 मार्क्ससाठी आहे. म्हणजे टोटल तुम्हाला थेरी जी आहे टोटल 100 मार्क्सची थेरी एक्झाम तुम्हाला तिथं अटेम्प्ट करायची आहे. आणि या 100 मार्क्सच्या थेरी एक्झामपैकी मिनिमम तुम्हाला 40 मार्क्स भेटणं गरजेचं आहे. म्हणजे मला सांगा मित्रांनो, इनडायरेक्टली एक तर तुम्ही या एंड सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये 40 मार्क्स मिळवा, किंवा इथं जर मिनिमम 28 मार्क्स तुम्हाला भेटले तर याचा अर्थ इथं मिनिमम तुम्हाला 12 मार्क्स भेटणं गरजेचं आहे. म्हणजेच 28 + 12 मिनिमम तुम्हाला 40 मार्क्स भेटणं तिथं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग आता सर ही जी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे 70 मार्क्सची, तर यामध्ये आम्हाला काय विचारलं जाणार आहे. तर मित्रांनो यामध्ये टोटल जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस बेसवरती क्वेश्चन्स तिथं विचारले जाणार आहे. मग कसा पेपर असणार आहे, त्यामध्ये कशी क्वेश्चन असणार आहे, पॅटर्न कसा असणार आहे हे आपण डिस्कस करणारच आहोत. त्या अगोदर आता इथं लक्षात घ्या, ही जे आपण प्रोग्रेसिव्ह असेसमेंट एक कन्सेप्ट इथं म्हटलेला आहे मित्रांनो, तर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जी 30 मार्क्सची आहे त्याला अगेन आपण डिवाइड केलेलं आहे. कसं डिवाइड केलेलं आहे, तर त्यापैकी जे 10 मार्क्स असणार आहे हे 10 मार्क्स असणार आहे मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंटसाठी. आणि 20 मार्क्स जे असणार आहे मित्रांनो तर 20 मार्क्ससाठी
2 टेस्टचं ॲव्हरेज तिथं कॅल्क्युलेट केले जाणार आहे. कोणत्या 2 टेस्ट? तर ड्युरिंग दी सेमिस्टर एक्झामिनेशन ड्युरिंग दी कंडक्शन ऑफ दी सेमिस्टर तुमच्याकडनं तिथं 2 टेस्ट कंडक्ट केले जाणार आहे आणि ह्या 2 टेस्ट ज्या आहे त्या 20-20 मार्क्सच्या एक्झाम्स असणार आहे. मग त्या 20 आणि 20 मार्क्सचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून ह्या आउट ऑफ 20 तुम्हाला इथं काहीतरी मार्क्स भेटणार आहे, इथं आउट ऑफ 10 काहीतरी मार्क्स भेटणार आहे आणि दोघांना ॲड केल्यानंतर आउट ऑफ 30 तुम्हाला काही मार्क्स तिथं भेटणार आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर आता बघा लक्षात घ्या, मग ही जी टेस्ट आहे ह्या 2 टेस्ट तर तुमचे जे काही सिलेबस आहे त्यावरतीच तिथं क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. आता राहिला प्रश्न इथे जे मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट आहे, तर मित्रांनो 10 मार्क्ससाठी तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट तिथं असाइन केला जातो. मग मायक्रो प्रोजेक्टचे काय काय टॉपिक्स तिथं असले पाहिजे, त्या मायक्रो प्रोजेक्टमधनं काय काय एक्सपेक्टेड आहे, तर हे सर्व तुमच्या स्कीममध्ये तिथं दिलेलं आहे. आणि ह्या स्कीमची PDF जी आहे मित्रांनो आपण ऑलरेडी तिथं अपलोड करणार आहेत आणि कसे अपलोड करणार आहे, कुठं बघायला तुम्हाला भेटणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत. बरोबर? तर एक 10 मार्क्सचा हा मायक्रो प्रोजेक्ट असणार आहे. एक तर तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल असाइन केला जाऊ शकतो किंवा ग्रुपनुसार पण असाइन केला जाऊ शकतो. आता जनरली MSBTनं काय सांगितलेलं आहे की पहिल्या ज्या 4 सेमिस्टर आहे त्या पहिल्या 4 सेमिस्टरमध्ये तुम्ही ग्रुप मिळून तिथं मायक्रो प्रोजेक्ट करू शकता. पण 5वं आणि 6वं जे सेमिस्टर आहे म्हणजे 3rd इयरमध्ये तर तुम्हाला तो कंपल्सरी काय करायचा आहे, इंडिव्हिज्युअल मायक्रो प्रोजेक्ट करायचा आहे. असे काय आहे तिथं रिक्वायरमेंट आहे. तर तुमच्या कॉलेजनुसार तुम्हाला तिथं सांगितलं जाईल की कशा प्रकारे तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट तिथं कंप्लीट करायचा आहे. ओके, सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की या 100 मार्क्सचं डिवायडेशन कसं आहे. तर बघा या 100 मार्क्ससाठी ही थिअरी एक्झाम तुम्ही अटेम्प्ट करणार आहात. आता त्यानंतर बघा लक्षात घ्या, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पण तिथं अटेम्प्ट करायचे आहे मित्रांनो. मग सर आता इंग्लिशमध्ये आम्ही काय प्रॅक्टिकल करणार, तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे प्रॅक्टिकल जे आहे तर थेअरी बेसिस प्रॅक्टिकल तुम्हाला तिथं असणार आहे. मग ह्या प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर अगेन एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे. मग यामध्ये काय केलं जातं, तर हे जे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे मित्रांनो मॅक्झिमम 25 मार्क्ससाठी आहे. तर यापैकी तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स भेटणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एंड सेमिस्टर एक्झामिनेशनला सुद्धा मॅक्झिमम 25 मार्क्स आहे, त्यापैकी मिनिमम 10 मार्क्स भेटणं गरजेचं आहे. म्हणजेच इथले 25 आणि इथले 25 मॅक्झिमम तुम्हाला प्रॅक्टिकल जे आहे ते किती मार्क्ससाठी असणार आहे, तर मॅक्झिमम 50 मार्क्ससाठी असणार आहे. आणि इथं मिनिमम 10 भेटणं गरजेचं आहे, इथं मिनिमम 10 भेटणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला 50 पैकी मिनिमम 20 मार्क्स भेटणं काय आहे, गरजेचं आहे. आलं का लक्षात? मग आता सर इथं हे 25 मार्क्ससाठी आम्हाला काय विचारलं जाणार आहे आणि परत इथं 25 मार्क्ससाठी काय विचारलं जाणार आहे, तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, MSBTनं काय केलेलं आहे, प्रत्येक सब्जेक्टसाठी काही मॅन्युअल्स तिथं तयार केलेले आहे आणि त्या मॅन्युअलवरनं तुम्हाला सब्जेक्ट किती क्लिअर झालेला आहे याची तुम्ही काय करू शकता, तिथं आयडिया घेऊ शकता. मग हे मॅन्युअल कम्प्लिशन तुम्हाला करून द्यायचं आहे. तर इथं प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 25 मार्क्ससाठी तुम्हाला ते मॅन्युअल कम्प्लिशन करून द्यायचं आहे. त्यानंतर एंड सेमिस्टरला काय केलं जातं, तर जसं आपलं बाकी सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स तिथं कंडक्ट केले जातात तर त्याप्रमाणे थेअरी बेस काही तुम्हाला तिथं क्वेश्चन पेपर सेट केले जातात आणि आउट ऑफ 25 मार्क्स त्यावरनं तुमच्याकडनं ते वर्क कंप्लीट करून घेतलं जाईल. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे प्रॅक्टिकल्समध्ये अगेन काय आहे, 50 मार्क्ससाठी काय असणार आहे, वेटेज असणार आहे. म्हणजे मित्रांनो क्लिअरली आपण ऑब्झर्व जर केलं तर हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे तो किती मार्क्ससाठी तुम्हाला आहे रे, तर प्रॅक्टिकल आहे टोटल किती मार्क्ससाठी, 50 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर थिअरी जी आहे ती किती मार्क्ससाठी, 100 मार्क्ससाठी. म्हणजे 100 + 50 टोटल 150 मार्क्ससाठी हा काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे. सो आय होप तुम्हाला जे काही मार्क डिवायडेशन आहे आणि किती मार्क्ससाठी तुम्हाला काय कंडक्ट करायचं आहे, काय अटेम्प्ट करायचं आहे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. ओके, आता आपण काय ऑब्झर्व करूया की हे जे सगळं आपण सांगितलेलं आहे तर यामध्ये इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे कोणता सिलेबस तुम्हाला तिथं स्टडी करायचा आहे आणि हा सिलेबस देताना आपल्याला MSBTनं कशा प्रकारे तिथं दिलेला आहे. तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी डिप्लोमा कोर्सेससाठी जो इंग्लिश सब्जेक्ट दिलेला आहे त्याला 5 युनिट्समध्ये तिथं डिवाइड केलेला आहे. बघा आत्तापर्यंत तुम्ही 10th मध्ये जर बघितलं तर 10th मध्ये तुम्ही चॅप्टर वाईज तिथं स्टडी करत होता. ओके, तर आता इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये टेक्निकल फील्डमध्ये एंटर करत आहात तर युनिटनुसार काय केलेलं आहे, त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. मग त्या युनिटमध्ये अगेन नंबर ऑफ चॅप्टर्स तिथं असू शकतात. आलं का लक्षात? मग आता बघा यामध्ये जे 5 युनिट्स आपल्याला अवेलेबल आहे मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय काय स्टडी तिथं करायचं आहे, तर बघा लक्षात घ्या. पहिलं युनिट जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर पहिल्या युनिटचं नाव आहे अप्लाइड ग्रामर. पहिल्या युनिटचं नाव काय आहे, अप्लाइड ग्रामर. तर आपल्याला माहित आहे ग्रामर म्हणजे काय, सर ग्रामर म्हणजे व्याकरण. मग अप्लाइड ग्रामर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक स्टडी करायचे आहे, तर बघा मित्रांनो लक्षात घ्या, आत्तापर्यंत 10th पर्यंत तुम्ही जसं व्याकरण स्टडी करत आलेला आहात, जसं तुम्ही ग्रामर इंग्लिशमध्ये स्टडी करत आलेला आहात, अगदी सेम त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, इथं ग्रामरला स्टडी करायचं आहे. पण सर्वच टॉपिक आपल्याला ग्रामरमधले इथं स्टडी करायचे नाही. जो आपल्याला सिलेबस MSBTनं दिलेला आहे तर त्यामध्ये जे टॉपिक्स आहेत तेच आपल्याला काय करायचे आहे, स्टडी करायचे आहे. कारण सिलेबस आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा सिलेबस तुम्हाला काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे.
मग सर ॲप्लाइड ग्रामरमध्ये कोणते टॉपिक स्टडी करायचे आहे? तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, ॲप्लाइड ग्रामरमध्ये जर बघितलं तर आर्टिकलचं तुम्हाला स्टडी करायचं आहे, त्यानंतर प्रिपोजिशनचा तुम्हाला स्टडी करायचा आहे, ज्याला आपण उपपद म्हणतो, ओके, किंवा शब्दयोगी अव्यय म्हणतो. आर्टिकलला आपण उपपद तिथं म्हणत असतो. त्यानंतर कंजक्शन तुम्हाला स्टडी करायचं आहे, ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो मराठीमध्ये, बरोबर. त्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स असतील, त्यानंतर चेंज द व्हॉइस आहे, त्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्यानंतर टेन्सेस आहे. मग डिफरंट काळ ज्याला आपण म्हणतो, एका काळामधनं किंवा एका टेन्समधनं दुसऱ्या टेन्समध्ये तुम्हाला तिथं सेंटेन्सला कन्वर्ट करायचं असतं. त्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आहे. असे साधारणतः एक 8 ते 9 टॉपिक तुम्हाला काय करायचं आहे तिथं ग्रामरमध्ये स्टडी करायचे आहे. आलं लक्षात? तर हा तुमचा पहिला युनिट असणार आहे ॲप्लाइड ग्रामर. त्यानंतर जे सेकंड युनिट आहे मित्रांनो, सेकंड युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे मित्रांनो आकलन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? आकलन. बघा तुम्ही जर आठवलं तर जसं 10वी पर्यंत तुम्ही मराठी सब्जेक्ट बघितला, इंग्लिश सब्जेक्ट जर बघितला तर त्यामध्ये काही तुम्हाला चॅप्टर्स तिथे दिलेले असायचे आणि त्या चॅप्टरच्या खाली काही प्रश्न तुम्हाला विचारले जायचे आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथं लिहायची असतात किंवा सांगायचे असतात, बरोबर ना. मग अगदी सेम त्याचप्रमाणे मित्रांनो कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन. एक पॅसेज तुम्हाला दिला जाईल आणि त्या पॅसेजला रीड करून त्यावरती जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स तुम्हाला तिथं द्यायचे असतात. मग कॉम्प्रिहेन्शनमध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपला जो MSBTचा सिलेबस आहे यामध्ये तुम्हाला साधारणतः 8 ते 9 पॅसेज डायरेक्टली तिथे दिलेले आहेत, ज्याला आपण सीन पॅसेज म्हणतो. मग या सीन पॅसेजवर तुम्हाला स्टडी करून एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन्स विचारले जातात. एक्झाममध्ये तुम्हाला कोणताही पॅसेज प्रोव्हाइड केला जात नाही, फक्त तिथं क्वेश्चन्स दिले जातात, त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर्स तिथं राईट करायचे असतात. म्हणजे त्या पॅसेजला तुम्हाला कम्प्लिटली स्टडी करणं, लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर काही अनसीन पॅसेज विचारले जातात, जे की तुम्हाला माहीत नसणार आहे, तुमच्यासाठी ते अननोन पॅसेज असणार आहे. मग तो अननोन पॅसेज स्टडी करून तुम्हाला त्याचं किती आकलन होत आहे, तो तुम्हाला पॅसेज किती समजत आहे, त्या बेस काय केले जातात तिथं क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. ओके, तर अशा प्रकारे कॉम्प्रिहेन्शन हा जो टॉपिक आहे यामध्ये आपण काही सीन पॅसेज तिथं बघणार आहोत आणि काही अनसीन पॅसेज आपण तिथं बघणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला कम्प्लिटली आयडिया येईल की त्या पॅसेजवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याला तुम्ही कशा प्रकारे अटेम्प्ट करू शकता, त्याचं तुम्ही कसं आन्सर तिथं राईट करू शकता. आलं लक्षात? त्यानंतर बघा मित्रांनो, जो तिसरा युनिट आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेला आहे सिलेबसमध्ये तो आहे पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. मग आता सर हा पॅराग्राफ आणि डायलॉग रायटिंग काय असणार आहे? तर मित्रांनो पॅराग्राफ म्हणजे काय? परिच्छेद. आणि डायलॉग म्हणजे काय? संवाद. आता यामध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्या, तुम्हाला एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवरती एक साधारणतः 70 ते 80 शब्दामध्ये 75 वर्ड्समध्ये तुम्हाला एक परिच्छेद तिथं राईट करायचा असतो, एक पॅराग्राफ राईट करायचा असतो. सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक टॉपिक दिला, एक्सेसिव्ह यूज ऑफ इंटरनेट. मग आता हा एक्सेसिव्ह यूज ऑफ इंटरनेट यावरती तुम्हाला काय करायचं आहे? एक टॉपिक तिथं, एक परिच्छेद तिथं राईट करायचा आहे, एक पॅराग्राफ तुम्हाला तिथं राईट करायचा आहे. आलं का लक्षात? मग हे पॅराग्राफ जे आहे ते कोणकोणत्या टाईपचे टॉपिक्स तिथं असणार आहे? तर आपल्याला एक साधारणतः टेक्निकल असेल, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह असेल, अशा प्रकारचे तिथं क्लिअरली सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे की कोणकोणत्या टाईपचे पॅसेज तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतात. आलं लक्षात? आणि त्यानंतर डायलॉग रायटिंग जे आहे मित्रांनो, तर डायलॉग म्हणजे संवाद. डायलॉग म्हणजे काय? संवाद. मग डायलॉगमध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली असते आणि त्या सिच्युएशनचा तुम्हाला एक संवाद तिथं तयार करायचा असतो. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की राईट दी डायलॉग बिटवीन स्टुडंट सेक्शन अँड स्टुडंट रिगार्डिंग स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन. मग स्कॉलरशिप स्कीम जी आहे त्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन काढायची आहे आणि तुम्ही एका स्टुडंट सेक्शनला गेलेले आहात. मग तुमच्यामध्ये काय संवाद होणार आहे? तर हा संवाद तुम्हाला काय करायचा असतो? राईट करायचा असतो. साधारणतः एक 10 ते 12 सेंटेन्समध्ये तुम्हाला हा संवाद तिथं राईट करायचा असतो, तो डायलॉग तुम्हाला राईट करायचा असतो. मग हा डायलॉग राईट करताना तिथं मग कोणकोणते सेंटेन्स आपण यूज केले पाहिजे, डायलॉगची सुरुवात आपण कशी केली पाहिजे, डायलॉगचा शेवट आपण कसा केला पाहिजे, डायलॉगची जी बॉडी आहे त्यामध्ये आपण कशा प्रकारचे स्टेटमेंट इन्सर्ट केले पाहिजे, तर हे सगळ्याचा स्टडी आपल्याला तिथं करायचं आहे. आलं का लक्षात? तर अशा प्रकारचं आपलं हे थर्ड युनिट असणार आहे, पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. ओके, त्यानंतर मित्रांनो चौथं जे आपलं सिलेबसचं युनिट आहे ते आहे व्हॉकॅब्युलरी बिल्डिंग. आता व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय रे? व्हॉकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह. व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय? शब्दसंग्रह. मग व्हॉकॅब्युलरी बिल्डिंग म्हणजे काय? तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही वर्ड्स तिथं दिले जातात. मग त्या वर्डचं स्पेलिंग बरोबर आहे का ते चेक करावं लागतं. मग करेक्ट वर्ड तुम्हाला तिथं एक्झाममध्ये राईट करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला एखादी फ्रेज दिली जाते, आयडम्स दिले जातात. तर हे आयडम्स किंवा फ्रेज जे आहे त्याचं तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायचा असतो. आलं का लक्षात? तर अशा प्रकारचे डिफरंट जे काही गोष्टी आहे रिगार्डिंग दी वर्ड्स अँड फ्रेजेस या सगळ्या तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये काय करायच्या आहेत? स्टडी करायच्या
करायचे आहे. कशामध्ये? व्हॉकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये. आलं लक्षात? आणि जो पाचवा युनिट जो तुमच्याकडे अवेलेबल आहे स्पीचेस. तर स्पीच म्हणजे काय रे? स्पीच म्हणजे भाषण. मग सर भाषण म्हणजे आम्हाला इथं भाषण करायचं आहे का? नाही. तर बघा लक्षात घ्या, स्पीच म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला भाषण करायचं नाहीये, भाषण तुम्हाला राईट करायचं आहे. मग सर भाषण म्हणजे काय राईट करणार? तर बघा लक्षात घ्या, सपोज फेअरवेलचं स्पीच आहे, त्यानंतर वेलकम टू गेस्ट त्यांचा तुम्हाला रिलेटेड स्पीच राईट करायचा आहे, त्यानंतर वोट ऑफ थँक्स राईट करायचे आहे. तर साधारणतः हे 3 ते 4 टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे. मग ह्या 3 ते 4 टॉपिकचं ज्यावेळेस तुम्ही स्पीच तिथं राईट करणार, तर मग हे स्पीच किंवा भाषण सांगताना तिथं त्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे, त्याची सुरुवात कशी केली पाहिजे, त्याचा शेवट कसा केला पाहिजे, तर अशा प्रकारचे जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, तर अशा प्रकारे जो काही सिलेबस आपल्याला आहे मित्रांनो, तो 5 युनिट्समध्ये डिवाइड केलेला आहे. मी परत एकदा सांगतो बघा. पहिलं जे युनिट आहे याचं नाव काय आहे? अप्लाइड ग्रामर, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण व्याकरण स्टडी करायचं आहे. सेकंड युनिट आहे कॉम्प्रेन्शन, ज्यामध्ये सीन आणि अनसीन पॅसेज असणार आहे, परिच्छेद असणार आहे, त्याच्यावरती बेस क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर तिथं द्यायचं आहे. थर्ड युनिट असणार आहे पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. यामध्ये पॅराग्राफ तुम्हाला एक टॉपिक दिलं जाईल, त्यावरती एक परिच्छेद राईट करायचा आहे, साधारणतः 70 ते 80 शब्दामध्ये. डायलॉग रायटिंग आहे म्हणजे संवाद तुम्हाला तिथं राईट करायचा आहे. मग कोणती पण एक सिच्युएशन दिली जाईल, त्या सिच्युएशनवरती बेस तुम्हाला एक 10 ते 12 सेंटेन्समध्ये 10 ते 12 वाक्यामध्ये काय करायचं आहे? डायलॉग राईट करायचा आहे, संवाद राईट करायचा आहे. त्यानंतर चौथं युनिट आहे व्हॉकॅब्युलरी बिल्डिंग. यामध्ये मग वर्ड्सचे स्पेलिंग असेल, त्यानंतर फ्रेजेस असतील, आयडम्स असतील, याचा सेंटेन्समध्ये यूज करायचा आहे. मग हे सगळे टॉपिक त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर स्पीच हा जो 5वा युनिट आहे मित्रांनो, ते यामध्ये मग गेस्टला वेलकम करणारं स्पीच असेल, त्यानंतर फेअरवेलसाठीचं स्पीच असेल, त्यानंतर वोट ऑफ थँक्स असतील, आभार प्रदर्शन आपण ज्याला म्हणतो, तर यावरती बेस तुम्हाला तिथं एक काय करायचं असतं? स्पीच तिथं राईट करायचे असतात. तर अशा प्रकारचा हा काय आहे टोटल सिलेबस आहे. आय होप की तुम्हाला एक जो काही आपल्याकडे सिलेबस असणार आहे इंग्लिश सब्जेक्टमध्ये, त्याचे एक जनरल ओव्हरव्ह्यू तिथं आलेला आहे. आलं लक्षात? मग आता त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला आता हे ऑब्झर्व करायचं आहे की जो तुमचा एंड सेमिस्टरचा 70 मार्क्सचा पेपर तिथं डिझाईन केला जाणार आहे. तर 70 मार्क्सची जी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तर हा 70 मार्क्सचा पेपर सेट करताना कशा प्रकारे तिथं क्वेश्चन सेट केले जाणार आहे आणि कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या युनिटवरती किती मार्क्ससाठी क्वेश्चन सेट केले जाणार आहेत, तर हे आपण एकदा काय करूया, इथं ऑब्झर्व करूया. बघा, हा पॅटर्न जो आहे मित्रांनो क्लिअरली तिथं सांगितलेला आहे MSBTनं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कॉलेजला असू द्या, कोणतेही टीचर तुम्हाला असू द्या, त्यांना या पॅटर्न प्रमाणेच पेपर डिझाईन करणं काय आहे? एक्सपेक्टेड आहे. आलं का लक्षात? मग बघा आपण त्याला ऑब्झर्व करूया. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण ऑब्झर्व करूया पहिलं जे आपलं युनिट आहे, तर पहिलं युनिट आहे आपलं अप्लाइड ग्रामर. आता ह्या अप्लाइड ग्रामरवरती तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन आणि किती मार्क्ससाठी विचारले जातात, तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, इथं जर तुम्ही बघितलं तर जे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आहे, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आपण 3 प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे किंवा 3 टॉपिक्समध्ये डिवाइड केलेलं आहे. कसं डिवाइड केलेलं आहे? पहिला टॉपिक आहे आर, दुसरा टॉपिक आहे यू आणि तिसरा टॉपिक आहे. सर हे RUA काय आहे? तर बघा लक्षात घ्या, आर म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील की जे तुम्हाला रिमेंबर करणं गरजेचं आहे. अशा टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातील की जे तुम्हाला रिमेंबर करणं गरजेचं आहे. दिस आर इज फॉर रिमेंबर. त्यानंतर यू जो आहे, यू इज अंडरस्टँड बेस. तुम्हाला यामध्ये अशा टॉपिकचे क्वेश्चन विचारले जातील की तुम्हाला तिथं कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे, अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. आणि ए म्हणजे आहे ॲप्लिकेशन, म्हणजेच तुम्ही जे शिकत आहात त्याला तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करताना जे पण टॉपिक्स आहेत ते गरजेचे आहेत, त्या टॉपिकवरती तुम्हाला तिथं क्वेश्चन्स तिथं विचारले जातील. आलं का लक्षात? म्हणजेच रिमेंबर, अंडरस्टँड बेस आणि ॲप्लिकेशन बेस अशा प्रकारे MSBTनं तुम्हाला जे युनिट आहे ते युनिटचे जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहे ते डिवाइड केलेले आहे. आलं का लक्षात? म्हणजे मित्रांनो बघा, MSBT तुमच्याकडनं अशा प्रकारचं सब्जेक्ट तिथं तयार करून घेत आहे की तुम्हाला सगळ्या बाजूने तुमची स्किल तिथं डेव्हलप होणार आहे. आलं का लक्षात? प्रोव्हाइडेड ते तुम्ही सगळं व्यवस्थित करणं तिथं गरजेचं आहे. चला तर मग आता बघूया. इथं पहिलं जर बघितलं आपण मित्रांनो अप्लाइड ग्रामर हा युनिट आहे, तर त्यामध्ये तुम्हाला साधारणतः 2 मार्क्ससाठी रिमेंबर बेस क्वेश्चन विचारले जातील, 4 मार्क्ससाठी अंडरस्टँड बेस क्वेश्चन विचारले जातील आणि 8 मार्क्ससाठी ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे साधारणतः जर बघितलं तर 8 आणि 2 10, 10 आणि 4 14 अशा प्रकारे 14 मार्क्ससाठी हा पहिला युनिट तुम्हाला तिथं विचारला जाणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर सेकंड युनिट जर तुम्ही बघितलं मित्रांनो, कॉम्प्रेन्शन म्हणजेच आकलन आपण ज्याला म्हटलं होतं, सीन आणि अनसीन पॅसेज, तर त्यामध्ये परत बघा रिमेंबर बेस 5 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातील, अंडरस्टँड बेस 6 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातील
आणि त्यानंतर ऍप्लिकेशन बेस 13 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातील. बघा ऍप्लिकेशन बेस सगळ्यात जास्त तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर सगळ्यात जास्त फोकस जो केलेला आहे तो ऍप्लिकेशन वरती केलेला आहे. कारण बघा मित्रांनो तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये असू द्या किंवा डिप्लोमा कोर्सेस किंवा कोणताही कोर्स स्टडी करत असू द्या, तुम्ही जे शिकत आहात मित्रांनो ते इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तो सेन्स असला पाहिजे की जे पण आपण शिकत आहोत त्याला आपण कशा प्रकारे अप्लाय करणार आहोत, इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्याचा आपण यूज कसा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वरती जास्त काय दिलेलं आहे तर भर दिलेला आहे. ओके, तर साधारणतः बघा सेकंड युनिटमध्ये जर बघितलं तर 13 मार्क्ससाठी काय केलं जातं, हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे साधारणतः सेकंड युनिट हा जो आहे 5 + 6 + 13 24 मार्क्ससाठी हा सेकंड युनिट तिथं विचारला जातो. आलं लक्षात. त्यानंतर तिसरं युनिट आपण ऑब्झर्व करूया. तिसरं युनिट आहे पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग, म्हणजे परिच्छेद आणि संवाद लेखन. ओके, मग परिच्छेद आणि हा संवाद ज्यावेळेस तुम्ही राईट करणार आहे तर त्यामध्ये अगेन 2 मार्क्ससाठी रिमेंबर बेस आहे, 4 मार्क्ससाठी अंडरस्टँड बेस आहे आणि 6 मार्क्ससाठी ऍप्लिकेशन बेस आहे. तर अशा प्रकारचा तुमचा टॉपिक तिथं डिझाईन केला जातो. बघा लक्षात घ्या, पॅराग्राफ किंवा डायलॉग राईट करताना टॉपिक तुम्हाला अशा प्रकारचा दिला जातो की तुम्हाला तिथं काही गोष्टी रिमेंबर माहीत असणं गरजेचं आहे, काही गोष्टी तुम्हाला समजून अंडरस्टँड करून करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी ह्या इंडस्ट्री ओरिएंटेड असणार आहे. म्हणजे साधारणतः 2 + 4 + 6 एक 12 मार्क्ससाठी हा तुम्हाला तिसरा युनिट तिथं क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. ओके, त्यानंतर चौथा युनिट जर आपण मित्रांनो जर बघितला तर आहे व्होकॅब्युलरी बिल्डिंग, म्हणजे याचे शब्दसंग्रह. मग आता हे शब्दांवरती जे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे तर 2 मार्क्ससाठी रिमेंबर बेस क्वेश्चन आहे, 4 मार्क्ससाठी अंडरस्टँड बेस क्वेश्चन आहे आणि 6 मार्क्ससाठी हे काय आहे मित्रांनो ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन आहे. मग टोटल जर बघितलं तर 2 + 4 + 6 साधारणतः 12 मार्क्ससाठी हा चौथा युनिटवरती तुम्हाला क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. त्यानंतर पाचवं युनिट जर बघितलं मित्रांनो स्पीचेस, म्हणजेच भाषण तुमचं जे काही स्किल आहे तर त्यावरती साधारणतः एक बघा तुम्ही जर बघितलं तर 2 मार्क्ससाठी रिमेंबर, 2 मार्क्ससाठी अंडरस्टँड आणि 4 मार्क्ससाठी ऍप्लिकेशन, म्हणजे 8 मार्क्ससाठी हा पाचव्या युनिटवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्ही जर कोणतंही युनिट जर ऑब्झर्व केलं मित्रांनो तर त्या युनिटमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त मार्क्स कशावरती आहे, ऍप्लिकेशन बेस, म्हणजेच इंडस्ट्री ओरिएंटेड तुमचं स्किल तिथं डेव्हलप होणं गरजेचं आहे. बघा रिमेंबर बेस साधारणतः टोटल 13 मार्क्स आहे, अंडरस्टँड बेस साधारणतः पूर्ण सब्जेक्टमध्ये 20 मार्क आहे आणि ऍप्लिकेशन बेस जर बघितलं तर सगळ्यात जास्त म्हणजे 37 मार्क्स 37 मार्क्ससाठी तुम्हाला तिथं क्वेश्चन विचारले जात आहे. मग असं जर तुम्ही टोटल जर केलं मित्रांनो 14 + 24 + 12 + 12 आणि +8 साधारणतः 70 मार्क्सचा तुमचा काय केला जातो एंड सेमिस्टर एक्झामिनेशनला पेपर डिझाईन केला जातो. ओके, सो आय होप तुम्हाला क्लिअर आयडिया आलेली आहे की जी तुम्हाला सगळ्यात सेमिस्टरच्या शेवटी, एंड सेमिस्टर म्हणजे काय, सेमिस्टरच्या शेवटी जो तुम्हाला पेपर तिथं अटेम्प्ट करायचा आहे 70 मार्क्सचा तो कशा प्रकारे डिझाईन केला जाणार आहे तर तो अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे आणि तुम्हाला त्याची क्लिअर आयडिया आता आलेली आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो इथं आपण काही गोष्टी आणखी ऑब्झर्व करायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं की हा सब्जेक्ट स्टडी करताना तुम्हाला कोणते रिसोर्सेस तिथे यूज करायचे आहे, कोणते बुक्स तुम्ही तिथं रेफर करणार आहात. तर बघा जी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे MSBT त्यांनी आपल्याला काही रिसोर्सेस तिथं सजेस्ट केलेले आहे की हा जो सिलेबस तुम्ही स्टडी करणार आहात तर तो सिलेबस स्टडी करताना हे रिसोर्सेस तुम्ही तिथं यूज करू शकता. मग कोणकोणते रिसोर्सेस आहे तर यामध्ये सगळ्यात पहिला जो इम्पॉर्टंट रिसोर्स आहे मित्रांनो इंग्लिश वर्कबुक. सगळ्यात पहिला रिसोर्स, सगळ्यात पहिलं बुक जे तुम्हाला रेफर करायचं आहे कोणतं आहे, इंग्लिश वर्कबुक. मग हे इंग्लिश वर्कबुक कोणी दिलेलं आहे तर स्वतः MSBTनीच आपल्याला हे काय दिलेलं आहे इंग्लिश वर्कबुक प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, बघा ऑथर कोण आहे तर MSBT स्वतः ऑथर आहे, त्यांनी आपल्याला हे वर्कबुक डिझाईन करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या इंग्लिश वर्कबुकमध्ये सिलेबस कशा प्रकारे असला पाहिजे, त्यामध्ये कोणते टॉपिक असलेले पाहिजे हे पूर्ण डिटेल्समध्ये तिथं दिलेलं आहे. आलं का लक्षात. आणि ऑब्विसली पब्लिकेशन कोण असणार आहे, MSBT मुंबई असणार आहे. ओके, त्यानंतर बाकीचे काही रिसोर्सेस आपल्याला सजेस्ट केलेले आहे. यामध्ये आहे इफेक्टिव्ह इंग्लिश विथ CD. तर हे जे बुक आहे मित्रांनो याचे ऑथर जर बघितले तर कुमार सुरेश सर आहे, त्यानंतर श्रीहरी सर आहे आणि सविथरी जे सर आहेत. तर हे जे ऑथर्स आहे त्या ऑथर्सने आपल्याला हे बुक अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि त्यासाठी पब्लिकेशन कोण आहे तर पियर्सन पब्लिकेशन जे आहे नोएडा न्यू दिल्ली, तर त्यांनी आपल्याला हे बुक अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि त्याचा जो युनिक नंबर आहे ISBN नंबर जो आहे मित्रांनो, बुकचा जो एक युनिक नंबर असतो ISBN नंबर, तो युनिक नंबर पण मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे की जेणेकरून बुक घेताना तुम्हाला त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये. ओके, त्यानंतर बघा लक्षात घ्या तिसरा जे बुक रिसोर्सेस अवेलेबल आहे इंग्लिश ग्रामर ॲट ग्लान्स. तर हे जे बुक आहे मित्रांनो तर हे बुक आपल्याला कोणत्या ऑथरने दिलेलं आहे तर
मुरालियम या आपल्या सरांनी आपल्याला हे दिलेलं आहे आणि यामध्ये मित्रांनो जे पब्लिकेशन जे आहे तर यशचंद जे आहे न्यू दिल्लीला पब्लिकेशन त्यांनी आपल्याला हे बुक अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके, त्यानंतर जो चौथा रिसोर्स तुम्ही यूज करू शकता इसेन्शियल इंग्लिश ग्रामर, तर मुर्फी आणि रेमंड जे सर आहेत त्या सरांनी आपल्याला हे बुक अवेलेबल करून दिलेलं आहे आणि कोणी पब्लिश केलेलं आहे तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस यांनी काय केलेलं आहे ही बुक पब्लिश केलेलं आहे. तर त्याचा ISBN नंबर पण तुम्हाला इथं प्रोव्हाइड करून दिलेला आहे. ओके, त्यानंतर पाचवा जो रिसोर्स आपण यूज करू शकतो लिव्हिंग इंग्लिश स्ट्रक्चर, तर हे जे बुक आहे मित्रांनो ॲलन WS यांनी हे बुक आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यांनी ते राईट केलेलं आहे आणि पब्लिश कोणी केलेलं आहे तर पियर्सन एज्युकेशन न्यू दिल्ली या पब्लिकेशनने हे काय केलेलं आहे पब्लिश केलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे रिसोर्सेस आहे. तुम्हाला जर हा सब्जेक्ट पूर्ण समजून घ्यायचा असेल क्लिअरली लक्षात घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो हे जे रिसोर्सेस आहेत तर या रिसोर्सेसचं तिथं तुम्ही यूज करू शकता. ते बुकला तुम्ही तिथं रेफर करू शकता. ओके, आणि तुम्ही जर बाकीचे बुक जरी नाही घेतले तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो रिसोर्स असणार आहे तो सगळ्यात पहिला जो आहे तो इम्पॉर्टंट रिसोर्स आहे मित्रांनो इंग्लिश वर्कबुक प्रोव्हाइडेड बाय MSBT. ज्यांनी आपल्याला हा सिलेबस दिलेला आहे ज्यांच्या अंडर आपण कोर्स कंडक्ट करत आहोत त्यांनीच आपल्याला बुक अवेलेबल करून दिलेलं आहे. मग ती बुक आपल्यासाठी काय असणार आहे इम्पॉर्टंट असणार आहे. सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की कोणकोणते रिसोर्सेस तुम्ही इथं या सब्जेक्टला स्टडी करण्यासाठी यूज करू शकता. ओके, त्यानंतर आता मित्रांनो इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या की हा जो इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही स्टडी करणार आहात तर टोटल सब्जेक्ट स्टडी झाल्यानंतर तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे. MSBT जी की तुम्हाला हा कोर्स कंडक्ट करत आहे त्यांना तुम्ही हा सब्जेक्ट स्टडी केल्यानंतर सब्जेक्टला लर्न केल्यानंतर काय काय आउटकम एक्सपेक्टेड आहे त्याला आपण कोर्स आउटकम म्हणत असतो. मग काय काय एक्सपेक्टेड आहे बघूया आपण. लक्षात घ्या सगळ्यात पहिलं काय एक्सपेक्टेशन आहे फॉर्म्युलेट ग्रामॅटिकली करेक्ट सेन्सेस. MSBTला काय एक्सपेक्टेड आहे की तुम्ही हा पूर्ण कोर्स स्टडी केल्यानंतर ॲटलिस्ट करेक्ट ग्रामॅटिकल सेंटेन्स तिथे तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे बघा लक्षात घ्या मित्रांनो सो ज्यावेळेस आपण हा इंग्लिश सब्जेक्ट स्टडी करणार तर MSBTला तुमच्याकडनं एक फॉरेन सारखं इंग्लिश बोलणं एक्सपेक्टेड नाहीये. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये तिथे तुमच्या ॲक्सेंटमध्ये तिथे इंग्लिश बोला पण करेक्ट इंग्लिश बोला हे तुमच्याकडनं काय आहे एक्सपेक्टेड आहे. आलं लक्षात. अगदी तुम्ही हॉलिवूड मूवीज बघता त्यामध्ये जसं इंग्लिश बोलता तसं तुम्ही फाड इंग्लिश बोललं पाहिजे असं तुम्हाला एक्सपेक्टेड नाहीये. तुम्ही तुमच्याच ॲक्सेंटमध्ये बोला पण करेक्ट इंग्लिश बोला हे MSBTला काय आहे एक्सपेक्टेड आहे. मग त्यामुळे पहिलं जे एक्सपेक्टेशन त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म्युलेट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ॲटलिस्ट तुम्हाला ग्रॅमॅटिकली व्याकरणदृष्ट्या एक बरोबर स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला करता येणं तिथं जमलं पाहिजे. ओके, त्यानंतर सेकंड एक्सपेक्टेशन काय आहे बघा. हे जे एक्सपेक्टेशन आहे पहिलं मित्रांनो हे तुमच्या पहिल्या युनिटकडून एक्सपेक्टेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिलं युनिट स्टडी करशाल अप्लाइड ग्रामर तर ते ग्रामर स्टडी केल्यानंतर तुम्हाला ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स ॲटलिस्ट बनवता आले पाहिजे हे काय आहे एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि आय होप की मी तुम्हाला यासाठी पूर्ण गायडन्स करेल. आपण हे सगळं गायडन्स दिल्यानंतर सगळं तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर सगळं तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तिथं बनवू शकता. ओके, त्यानंतर सेकंड जो आपल्याला एक्सपेक्टेशन आहे इथं समराइज कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस, की ज्यावेळेस तुम्हाला एक परिच्छेद दिला जातो पॅसेज दिला जातो तर त्याचं आकलन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्याची समरी तुम्हाला राईट करता आली पाहिजे. हे कोणत्या युनिटकडून एक्सपेक्टेड आहे सेकंड युनिटकडनं हे एक्सपेक्टेड आहे. ओके, त्यानंतर तिसरं जे युनिट आहे त्यावरनं काय एक्सपेक्टेशन आहे कोर्स आउटकम काय एक्सपेक्टेड आहे कंपोज दी डायलॉग अँड पॅराग्राफ फॉर डिफरंट सिच्युएशन. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला संवाद करता आला पाहिजे. वेगवेगळी सिच्युएशन जी तुम्ही ऑब्झर्व केली त्याच्यावरती पॅराग्राफ राईट करता आला पाहिजे त्याच्यावरती परिच्छेद राईट करता आला पाहिजे. अलग लक्षात. तर ह्या गोष्टी तुमच्या थर्ड युनिटमधनं काय आहे एक्सपेक्टेड आहे. सो थर्ड युनिटमधनं MSBTला तुमच्याकडनं हे एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर चौथं जे युनिट आहे त्यामधनं काय एक्सपेक्टेड आहे यूज दी रिलिव्हंट वर्ड्स ॲज पर दी कंटेस्ट. जे पण तुम्ही तिथं डिस्कशन करत आहात ज्या पण टॉपिकवरती तुम्ही डिस्कस करत आहात तर तिथं करेक्ट वर्ड्स तुम्हाला यूज करता आले पाहिजे सुटेबल वर्ड्स यूज करता आले पाहिजे. हे जे आपलं चौथं युनिट आहे व्होकॅब्युलरी बिल्डिंग तर त्यावरनं हे काय आहे एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि पाचवं जे एक्सपेक्टेशन आहे पाचव्या युनिटकडनं डिलिव्हर्ड दी प्रिपेअर्ड स्पीचेस टू एक्सप्रेस आयडियाज थॉट्स आणि इमोशन्स. ज्या काही तुमच्या भावना आहे जे पण तुमचे विचार आहे ज्या पण तुमच्या आयडियाज आहे ते तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करता आल्या पाहिजे. हे तुमच्या पाचव्या युनिटकडनं एक्सपेक्टेशन आहे. जे आपलं पाचवं युनिट आहे स्पीचेस त्यामधनं तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे तुमच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे तुमचे विचार मांडता आले पाहिजे. हे एक्सपेक्टेशन आहे कोणाला MSBTला कोणाकडनं तुमच्याकडनं. बरोबर. हा सगळा सब्जेक्ट स्टडी केल्यानंतर हे काही एक्सपेक्टेशन आहे की जे तुम्हाला आले पाहिजे. आलं लक्षात. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. आता त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं की जो आपल्याला 70 मार्क्सचा इथं क्वेश्चन पेपर विचारला जाणार आहे तर हा 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर कसा असणार आहे. तर बघा मित्रांनो हा 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न मी इथं क्लिअरली नोट केलेला आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 6 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. किती क्वेश्चन्स विचारले जाणार आहे 6 क्वेश्चन. यामध्ये पहिला क्वेश्चन जर तुम्ही जर बघितला आणि दुसरा क्वेश्चन जर बघितला तर हे दोन्ही क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या युनिटवरती विचारले
जाणार आहेत. कोणत्या युनिटवरती? तर सेकंड युनिटवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आणि कसे क्वेश्चन विचारले जाणार आहेत? जसं तुम्ही 10वी पर्यंत प्रश्न उत्तर तिथे राईट करत होतात. म्हणजे बघा, एक पॅसेज दिलेला असायचा, तो तुम्ही अभ्यास करून जायचे आणि त्या धड्यावरती त्या चॅप्टरवरती तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन विचारला जायचा. अगदी सेम त्याचप्रमाणे जे काही आपल्याला सेकंड युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन, तर त्या युनिटमध्ये जेवढे 8-9 पॅसेज दिलेले आहे त्यावरती तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. मग फरक काय आहे? तर यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 3 to 4 सेंटेन्समध्ये काय करायचं असतं? हे उत्तर लिहायचं असतं किंवा हे आन्सर तुम्हाला तिथं राईट करायचं असतं आणि कोणतेही 5 क्वेश्चन तुम्हाला तिथं अटेम्प्ट करायचे असतात. आलं लक्षात? मग आता प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. मग 5 क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन आहे, म्हणजेच हा पहिला क्वेश्चन टोटल किती? 10 मार्क्सचं तिथं असणार आहे. आलं लक्षात? आणि सेम सेकंड जर बघितला क्वेश्चन तुम्ही, तर सेम टॉपिक असणार आहे. कॉम्प्रिहेन्शन पॅसेजवरती तुम्हाला तिथं कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेसवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर यामध्ये पण तुम्हाला आता थोडेसे लेंदी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणजे साधारणतः 5 to 6 सेंटेन्स, 5 ते 6 वाक्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? उत्तर तिथं लिहायचं आहे, आन्सर रायटिंग करायचे आहे. आलं लक्षात? मग त्यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला तिथं राईट करायचे आहे. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. मग 3 into 4 म्हणजे साधारणतः हा सेकंड क्वेश्चन मित्रांनो 12 मार्क्ससाठी तिथं असणार आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालेला आहे. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा आपल्याला तिसऱ्या युनिटवरती यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. तिसरा क्वेश्चन जर बघितला तर तिसरा क्वेश्चन हा तिसऱ्याच युनिटवरती विचारला जाणार आहे. मग तिसरं युनिट आपलं कोणतं होतं? तर आपण बघितलं की तिसरं युनिट जे आपण मित्रांनो बघितलं बघा, पहिलं अप्लाइड ग्रामर होतं, त्यानंतर दुसरं कॉम्प्रिहेन्शन होतं आणि तिसरं पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग होती. बरोबर? आता यामध्ये आपण जर बघितलं तर कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. मग 3 क्वेश्चन जर आपण जर बघितले तर प्रत्येक क्वेश्चन आहे 4 मार्कला, म्हणजे टोटल 12 मार्क्ससाठी हा काय असणार आहे? क्वेश्चन तिथं अवेलेबल असणार आहे. त्यानंतर चौथा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, चौथा क्वेश्चन तुम्हाला चौथ्याच युनिटवरती विचारला जाणार आहे. दॅट इज व्हॉकॅब्युलरी बिल्डिंग. मग यामध्ये मग आयडियम, फ्रेजेस मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. मग यामध्ये सुद्धा कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्सला अवेलेबल आहे. म्हणजे टोटल हा क्वेश्चन 12 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर 5वा आणि 6वा क्वेश्चन जर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर हा 5वा क्वेश्चन जो आहे तो 5व्याच युनिटवरती विचारला जाणार आहे. 5वा जो क्वेश्चन आहे तो 5व्याच युनिटवरती म्हणजे स्पीच जो आपला युनिट आहे त्यावरती विचारला जाणार आहे. पण हा 5वा युनिट जर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये मग वोट ऑफ थँक्स असेल, त्यानंतर हे स्पीचेस असेल, वेलकम स्पीच असेल, फेअरवेल स्पीच असेल, असे क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. पण यापैकी ए मध्ये हा पार्ट विचारला जातो आणि बी मध्ये आपण जर बघितलं तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच ग्रामर तिथं विचारलं जातं. अलग लक्षात? म्हणजे मित्रांनो इथं जर बघितलं तर हा 5th ए जो क्वेश्चन आहे तो तिथं तुम्हाला कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहे आणि 4 मार्क्ससाठी आहे, म्हणजेच 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. आणि 5व्याच क्वेश्चन मध्ये जो बी पार्ट आहे मित्रांनो, तो बी पार्ट जो आहे व्याकरणाचा, यामध्ये कोणतेही 2 सेंटेन्स तुम्हाला तिथं अटेम्प्ट करायचे असतात. तर 2 मार्क्ससाठी आहे, म्हणजे टोटल 4 मार्क्ससाठी हा काय असणार आहे? क्वेश्चन असणार आहे. क्लिअर झालं? आणि त्यानंतर मित्रांनो हा जो 6वा क्वेश्चन आहे तो 6वा क्वेश्चन अगेन सेकंड युनिटवरती विचारला जातो. म्हणजेच बघा, सेकंड युनिटमध्ये मग तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर हा जो पहिले 2 क्वेश्चन होते, पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे काही सीन पॅसेज आहे, म्हणजे तुम्हाला जे पॅसेज ऑलरेडी दिलेले आहे त्यावरती क्वेश्चन विचारला जातो. पण जो 6वा युनिट आहे त्यामध्ये मित्रांनो अनसीन पॅसेज, म्हणजे तुमच्यासाठी तो पॅसेज अननोन असणार आहे, असा पॅसेज तुम्हाला तिथे दिला जातो आणि त्यावरती क्वेश्चन्स तिथे विचारले जातात. तर कोणतेही 2 क्वेश्चन्स तुम्हाला तिथे अटेम्प्ट करायचे असतात. तर साधारणतः 6 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन असणार आहे, म्हणजे टोटल किती? 12 मार्क्ससाठी तुम्हाला हा 6वा क्वेश्चन असणार आहे. आलं लक्षात? मग आता सर हे आम्ही सगळं बघितलं, यामध्ये आम्हाला पहिलं युनिट कुठे दिसलं नाही, तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं युनिट काय होतं आपलं? अप्लाइड ग्रामर. तर जो तुमचा 4था क्वेश्चन आहे, 5वा क्वेश्चन आहे आणि 6वा क्वेश्चन आहे, या तिन्ही क्वेश्चनमध्ये ग्रामरचे क्वेश्चन तिथे इन्क्लूड केले जातात. आणि आपण बघितलं की जे पहिलं युनिट आहे ग्रामरचं युनिट, ते किती मार्क्सला विचारलं जातं? साधारणतः 14 मार्क्सला तिथं विचारलं जातं. मग हे 14 मार्क्स काय केलेलं आहे? 4था, 5वा आणि 6व्या क्वेश्चन मध्ये डिवाइड केलेलं आहे. आलं लक्षात? तर ग्रामरवरचे क्वेश्चन तुम्हाला 4थ्या क्वेश्चन मध्ये पण विचारले जातील, 5व्या क्वेश्चन मध्ये पण विचारले जातील आणि 6व्या क्वेश्चन मध्ये पण विचारले जातील. आलं लक्षात? तर अशा प्रकारचा हा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. मग ऍक्च्युअल ज्या अगोदर आलेल्या क्वेश्चन पेपर जे आहे त्या जर तुम्ही ऑब्झर्व जर केले तर आणखी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होणार आहे. तर ॲपमध्ये जे आहेत आपण ह्या सगळ्या क्वेश्चन पेपर अपलोड केलेले असणार आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या ऑब्झर्व करू शकता. ओके, आता ह्या काय गोष्टी आहे मी तुम्हाला परत क्लिअर करणारच आहे. ओके, तर आय होप तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे तो काय झालेला आहे? क्लिअर इथं झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या,
तर आता हा जो टोटल आपण डिस्कशन बघितलं इंग्लिश सब्जेक्टचं, तर हा टोटल तुम्हाला मी सिनॅरिओ सांगितलेला आहे की कशा प्रकारचं तुम्हाला सिलेबस स्टडी करायचा आहे, त्यानंतर कोणकोणता टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहे, कशा प्रकारचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे, हे सगळं स्टडी केल्यानंतर तुमच्याकडनं काय कोर्स आउटकम एक्सपेक्टेड आहे हे सगळं आहे मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. ओके, मग आता ॲक्च्युअल जो आपल्याला सिलेबस स्टडी करायचा आहे, युनिट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, तर हे सगळे युनिट स्टडी करताना मी तुम्हाला यासाठी काय करणार आहे, गाईड करणार आहे. तुम्हाला कंप्लीट डिस्कशन आपलं त्याच्यावरती होणार आहे. कम्प्लिटली तुम्हाला क्लिअर आयडिया येणार आहे की आपल्याला एक्झाममध्ये जाऊन काय राईट करायचं आहे आणि तुमची कंप्लीट 100% प्रॅक्टिस इथं करून घेतली जाणार आहे. तर त्यासाठी आपण इंग्लिश सब्जेक्टसाठी मित्रांनो हा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर कोर्सची प्राइस जर तुम्ही बघितली तर सर्वात कमी 999 ला हा कोर्स काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे. मग आता सर हे टोटल जे डिस्कशन आहे किंवा टोटल 5व्या युनिटचे जे आम्हाला लेक्चर्स आहे ते कुठं भेटणार आहे, तर बघा मित्रांनो, जसं तुम्ही मोबाईल्समध्ये डिफरंट ॲप्स तिथं डाउनलोड करत असता, अँड्रॉइड ॲप्स डाउनलोड करत असता, तर त्याचप्रमाणे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी नावाचं काय आहे, एक अँड्रॉइड ॲप आहे. त्याची लिंक जी आहे तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं पण तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. मग हे अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून काय करा, लॉग इन करा. ॲज अ स्टुडंट म्हणून लॉग इन केल्यानंतर स्टोअर सेक्शन आहे, त्या स्टोअर सेक्शन गेल्यानंतर तुम्हाला डिफरंट कोर्सेस तिथं बघायला भेटतील. आलं का लक्षात? सो आय होप की माझी जी प्रोफाईल आहे त्यानुसार मी तुम्हाला अगदी ॲक्युरेटली आणि जे काही योग्य मार्गदर्शन आहे ते तिथं करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. ओके, सो पुढच्या सेशनपासून आपण काय करूया, जे काही आपला ॲक्च्युअल सिलेबस आहे युनिट नंबर 1 अप्लाइड ग्रामर, तर त्याला आपण तिथं सुरुवात करूया. ओके, तोपर्यंत आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.